नमस्कार. अभिनव कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन स्टडीजमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग 9 पाहत आहोत. या भागामध्ये भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांचा कार्यकाल आपण पाहणार आहोत. बंगालचे गव्हर्नर लॉर्ड क्लाइव्ह हा पहिला गव्हर्नर जनरल होता. कार्यकाल 1757 ते 1760 असा होता. 3 वर्ष लॉर्ड क्लाइव्ह हे बंगालचे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर हॉलवेल हे बंगालचे गव्हर्नर जनरल बनले. यांचा कार्यकाल हा 1 वर्षाचा होता, तो 1760चा. वेन्सियर्ड यांचा कार्यकाल 1760 ते 1765 होता. तब्बल 5 वर्ष ते गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. लॉर्ड क्लाइव्ह हे दुसऱ्यांदा 1765 ते 1767 या कालावधीमध्ये कार्यरत होते. त्यावेळी ते 2 वर्ष बंगालचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. वेरेलस्ट हे 1767 ते 1769 या कालावधीमध्ये 2 वर्ष कार्यरत होते. कार्टियर हे 1769 ते 1772 या कालावधीमध्ये 3 वर्ष कार्यरत होते. वॉरेन हेस्टिंग हे 1772 ते 1774 या कालावधीमध्ये ते 2 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचे गव्हर्नर जनरल. तर वॉरेन हेस्टिंग हे 1774 ते 1785 या कालावधीमध्ये गव्हर्नर जनरल होते. त्यांनी तब्बल 10 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत राहिले. सर जॉन जेफरसन हे 1785 ते 1786 असे 1 वर्ष त्यांनी कार्यरत होते. कॉर्नवॉलिस 1786 ते 1793 या कालावधीमध्ये ते 7 वर्ष कार्यरत होते. जॉन शोर हे 1793 ते 1798 मध्ये 5 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. सर ए क्लार्क हे 1798 मध्ये 1 वर्ष कार्यरत होते. रिचर्ड वेल्सी हे 1798 ते 1805 या कालावधीमध्ये 7 वर्ष कार्यरत होते. मॉक्रिस कॉर्नवॉलिस हे 1805 मध्ये 1 वर्ष कार्यरत होते. सर जॉन बार्लो हे 1805 ते 1807 या कालावधीमध्ये 2 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. अर्ल ऑफ मिंटो हे 1807 ते 1813 मध्ये 6 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. मॉक्रिस ऑफ होस्टिंग हे 1813 ते 1823 मध्ये 10 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. जॉन एडम हे 1823 मध्ये 1 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. लॉर्ड एमहर्स्ट हे 1823 ते 1828 मध्ये 4 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. विलियम बटरवर्थ बेली हे 1828 मध्ये 1 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. लॉर्ड विलियम बेटिंग्स हे 1828 ते 1833 मध्ये 5 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत भारतीय गव्हर्नर जनरल 1833 सनदी कायद्यानुसार. लॉर्ड विलियम बेटिंग्स हे 1833 ते 1835 या कालावधीमध्ये 2 वर्ष कार्यरत होते. चार्ल्स मेटकाफ हे 1835 ते 1836 मध्ये 1 वर्ष जनरल गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. ऑकलँड
हे 1836 ते 1842मध्ये 5 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. लॉर्ड एलेनबॅरो हे 1842 ते 1844मध्ये 4 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. हेनरी हार्डिंग्स हे 1844 ते 1848मध्ये 4 वर्ष गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. डलहौसी हे 1848 ते 1856 या कालावधीमध्ये 8 वर्ष कार्यरत होते. लॉर्ड कॅनिंग 1856 ते 1858 या कालावधीमध्ये 2 वर्ष ते गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते शेवटचे गव्हर्नर जनरल होते. भारतीय व्हॉइसरॉय 1858 कायद्यानुसार. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग हे 1858 ते 1862 या कालावधीमध्ये 4 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. राणी व्हिक्टोरिया हिचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखविला होता आणि त्यावेळी राज्यव्यवस्थेत बदल झाला आणि पूर्वीचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय झाला. लॉर्ड एल्गिन 1862 ते 1863 या कालावधीमध्ये 1 वर्ष ते व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. रॉबर्ट नेपियर 1856 ते 1863 या कालावधीमध्ये 1 वर्ष ते कार्यरत होते. जॉन लॉरेन्स 1864 ते 1868 या कालावधीमध्ये 4 वर्ष ते व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड मेयो 1869 ते 1872 या कालावधीमध्ये 3 वर्ष ते व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड नॉर्थब्रुक 1872 ते 1876 या कालावधीमध्ये 4 वर्ष ते व्हॉइसरॉय होते. त्यानंतर लॉर्ड रिपन हे 1880 ते 1884 या कालावधीमध्ये 4 वर्ष कार्यरत होते. लॉर्ड डफरिन हे 1884 ते 1878 मध्ये 4 वर्ष कार्यरत होते. लॅन्सडाऊन 1878 ते 1894 या कालावधीमध्ये 6 वर्ष कार्यरत होते. लॅन्सडाऊन 1878 ते 1884 मध्ये ते 6 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड एल्गिन हे दुसऱ्यांदा 1894 ते 1898 या कालावधीमध्ये 4 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड कर्झन 1899 ते 1905 या कालावधीमध्ये 6 वर्ष कार्यरत होते. लॉर्ड मिंटो हे 1905 ते 1910 या कालावधीमध्ये 5 वर्ष कार्यरत होते. लॉर्ड हार्डिंग्स हे 1910 ते 1916 मध्ये 6 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड चेम्सफर्ड हे 1916 ते 1921 या कालावधीमध्ये 5 वर्ष कार्यरत होते. लॉर्ड रीडिंग हे 1921 ते 1925 या कालावधीमध्ये 4 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड आर्विन 1926 ते 1931 या कालावधीमध्ये 4 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड विलिंग्डन हे 1931 ते 1936 या कालावधीमध्ये 5 वर्ष कार्यरत होते. लिनलिथगो 1936 ते 1943 या कालावधीमध्ये तब्बल 10 वर्ष ते व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. लॉर्ड वेव्हेल हे 1943 ते 1947 या कालावधीमध्ये 4 वर्ष व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होते. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन हे 1947ला 6 महिने मार्च ते ऑगस्ट या कालावधीमध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवा, इसवी सन 1947 नंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. इसवी सन 1947 नंतर स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचार्य. चक्रवर्ती राजगोपालाचार्य हे पहिले भारतीय व्हॉइसरॉय होते. व्हॉइसरॉयचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.